पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रार्थना करणे म्हणजे काय आहे? देवाबरोबर बोलणे आहे. हालेलुया. देवाबरोबर बोलायचं असेल तर देवाबद्दल काहीतरी माहिती पाहिजे, आपल्याला थोडंसं ओळख पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देवाची ओळख कुठून मिळणार? संत पावलाने बोललेलं आहे, तुम्ही ऐकत आहे त्यावरून तुमच्या ओळख होत आहे. कधीच ऐकलं नाही तर तुम्हाला ओळख कुठून मिळणार? हालेलुया. ऐकण्याचा प्रकार आहे देवाचे वचन वाचणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. काही लोकांसाठी ऐकण्याचा प्रकार आहे, तुम्ही आता जसे बसलेला आहे, देवाचे वचन बोलणारा कोणतरी बोलत आहे तेव्हा तुम्ही शांतपणे बसून ऐकत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकणार, वचनाद्वारे तुम्ही शुद्ध होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15वा अध्याय 3रा वचन आता आपण ऐकूया. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचे वचन जे कोणी ऐकायला बसलेलं आहे, थोड्या वेळाने तुम्हाला कळणार, मी 3 दिवसापूर्वी जसे होतो तसे आज नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आम्ही केरळला जाऊन आलो तीर्थाടन. आमच्या सोबत एक वयस्कर स्त्री होत्या. हालेलुया. थोडा घबराहट होते, कसं तरी वगैरे होत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आठवडाभरच्या तीर्थाटन करून परत आले. मी तुम्हाला सांगतो, ती बहीण आता तसं नाहीये. हालेलुया. आता मुंबईमध्ये आम्ही रिट्रीट वगैरे करून आलो. मुंबईमध्ये एका ठिकाणी रिट्रीट मध्ये ही ताई मला दिसली. खूप प्रसन्न चेहरा आहे. हालेलुया. ती बहीण पहिले जसे होती तसे बिलकुल नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. देवाचे वचन जसे तुम्ही ऐकत आहे, गुड न्यूज, शुभवर्तमान, प्रेज द लॉर्ड, हे तुम्हाला शुद्ध करणार. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर काय होईल? 4थं वचन वाचा. तुम्ही माझ्यामध्ये राहा. हालेलुया. शुद्ध झाल्यानंतर तोपर्यंत असलेले तुमच्या राहणीमान बदलणार. एकदा तुम्ही शुद्ध झालात तर पुढे तुमच्या राहणे कोणाबरोबर असणार? तुम्ही माझ्या बरोबर वास करणार. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये मी कोणाबरोबर आहे मला कळत नाही. मी कुठे राहतो मला कळत नाही. हालेलुया. काही लोक सांगतात, फादर रिट्रीट सेंटर मध्ये आलो होतो तेव्हा मी बरं झालो होतो, मला खूप बरं वाटलं. हालेलुया. फादर घरी आलो तेव्हा परत असंच आहे. घरी आलो तेव्हा परत असंच आहे. हालेलुया.
घरी आल्यानंतर काही फरकच वाटत नाही. तिथे बरं होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचा अर्थ असे आहे की हे जे वाचन आहे, ह्या वाचनाला मला शुद्ध करायला मी परवानगी नाही दिली. हालेलुया. हालेलुया. कुंसार करायला गेलो तेव्हा तिथे जाऊन विचार करताय, बार्गेनिंग करताय, हे फादर कोण आहे, या फादरांच्याकडे मी बोलू का नको. प्रेज द लॉर्ड. 10% बोलू का 20% बोलू, 20% बोलू का 25% बोलू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कुंसार व्हायला जाताना किती टक्के बोलायचं? 20%. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही येशूला ओळखत असेल तर कुंसार व्हायचा वेळ येत आहे तेव्हा तुम्ही 10% नाही बोलणार. हालेलुया. हालेलुया. 100% बोलणार, मोकळा होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. शुद्ध होण्याचा जे काही मार्ग आहे हे वचनातून आपल्याला भेटत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टर पुढे वाचा. आणि मी तुम्हामध्ये राहीन. हालेलुया. तू माझ्यामध्ये वास करायला चालू केलं तर खात्री करून घ्या मी तुझ्या बरोबर आहे. पहिले पण होते, पहिले पण मी तुझ्या बरोबर होते. हालेलुया. तरी तू माझ्यामध्ये वास करत नाही म्हणून तुला कधी कल्पना नाही मिळाली, तुला कधी कळालंच नाही मी तुझ्या सोबत आहे म्हणून. हालेलुया. कधीपासून मी तुझ्या सोबत आहे म्हणून तुला कळणार? कधीपासून कळणार? जसे मी शुद्ध होत आहे, मी येशूमध्ये वास करायला चालू करणार तेव्हापासून मला कळणार, हा येशू माझ्यामध्ये आहे. हालेलुया. काही लोक आता परवा दिवशी कोणतरी एक मुलगा ताबोर आश्रममध्ये रिट्रीटला जाऊन आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ताबोरला रिट्रीट करून येऊन बसून मला फोन करता इकडे. हालेलुया. धन्यवाद येशू. आता मला एक प्रकटीकरण असे आला. हालेलुया. मला येशूचे चेहरा असे दिसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर मला असं एक अनुभव आला, तसा एक अनुभव आला. हालेलुया. याचा अर्थ काय आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्याला त्याच्या हृदयामध्ये येशू वास करतच आहे. हालेलुया. ताबोर मध्ये गेले, देवाचं वचन ऐकले, आता अनुभव यायला लागले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये वास करा, मी तुझ्यामध्ये वास करेन. प्रेज लॉर्ड. जर तुमच्यामध्ये कोणाला तरी येशू तुमच्या बरोबर वास करत आहे म्हणून एक अनुभव अजूनपर्यंत आला नाही तर हे प्रोसेस चालू करायचं. देवाचं वचन ऐका, शुद्ध व्हा. हालेलुया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक शैतानी लोकांच्या वचन ऐकत आहे. देवाला न ओळखणारे जे लोक आहेत ते लोक तुमच्याशी काही बोलत आहेत, त्यामध्ये देवावर भरोसा ठेवण्याचा सूचना तुम्हाला मिळणार का? कोणावरही भरोसा ठेवायचा म्हणून बोलणारे लोक आहेत की नाही? इंग्लिश मध्ये असं बोलतात, एव्हरीथिंग इज मॅथमॅटिक्स. प्लीज हालेलुया. सर्व मॅथमॅटिक्स आहे. देवावर भरोसा ठेवायला देवाला ओळखणारा एक व्यक्ती मात्र आपल्याला प्रेरणा देऊ शकते. हालेलुया. मी तुम्हाला बोललेली पहिली गोष्ट आहे भरोसा ठेवा. हालेलुया. समर्पण करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माता मरियाच्या कानामध्ये देवाची एक वाणी आली. कोणती वाणी आली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 35व वचन लूका शुभ वर्तमान. हालेलुया. परम पवित्र संस्काराला लूका शुभ वर्तमानामध्ये
हालेलुया. धन्यवाद येशू. लूका सुवर्तमान पहिले अध्याय 28 पासूनचे वचन. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. मरिये, भिवू नको. हालेलुया. मरिये, भिवू नको, देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देवदूताने मरियेला बरोबर 35 वचन बोलले. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुढे देवदूताने आणखी एक गोष्ट समजावून दिलं. देवाला काही अशक्य नाही. एकदम बेचैन, अधून मधून एकदम बेचैन होत आहे, मरून जाणार का म्हणून सुद्धा भीती वाटत आहे, असे एकदम बेचैन होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणाही कधीतरी असे एकदम बेचैन होत आहे, हात खाली करा. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. विश्वास ठेवा, पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना काही गोष्टी चालू करायची इच्छा आहे, चालू करत नाही, घाबरत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्त मंडळी आपल्याला शिकवत आहे, when you are in doubt, never write. तुम्हाला शंका आहे का? काहीच करू नका. प्रेज द लॉर्ड. शंका दूर करायला ख्रिस्त मंडळी आपल्याला एक 7-8 मार्ग शिकवलेला आहे. त्या मार्गातून जायचं, त्यातील तुम्हाला उपयोगी पडणारा कोणता मार्ग आहे ते मार्ग निवडा, किंवा अनेक मार्ग असतात त्या मार्ग निवडा. हालेलुया. उदाहरणासाठी माहिती असलेल्या लोकांच्या बरोबर चर्चा करायची. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टीबद्दल अधिक स्टडी करणं गरजेचं आहे त्याबद्दल स्टडी करा. प्रेज द लॉर्ड. अनुभवी लोकांच्या बरोबर बसा. हालेलुया. तसे वेगवेगळा प्रकार आहे. हालेलुया. त्यातील जे योग्य प्रकार आहे त्या प्रकार तुम्ही स्वीकार करा. हालेलुया. पायाच्या गुडघ्याचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुमच्यामध्ये कोणाला तरी 4 चौकामध्ये जायला धाडस भेटत नव्हता. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये आपण त्या गोष्टीला स्टेज फिअर असा प्रकारे बोलू शकताय. लोकांच्या मध्ये जायला बरं वाटत नाही. कुठेतरी फोटो काढायचं पाळी आली तर तू जा म्हणून सांगत दुसऱ्याने पाठवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठेही एक शब्द बोलायला बरं जाणार नाही, दुसऱ्याला सांगणार तू जा, किंवा काम झाल्यानंतर कोणाचं तरी कानामध्ये सांगणार मला वाटलं होता असं बोलणार. हालेलुया. त्या बंधनातून अनेकांना प्रभू आज सोडवत आहे. जे करायला वाटते ते पुढे जायला ते करावं, जे बोलायला वाटते ते पुढे जाऊन बोलावं, असा शक्ती अनेक पुरुषांना अनेक स्त्रियांना प्रभूने दिलेला आहे. स्त्रियांमध्ये हे दान मिळालेले कोणती एका व्यक्तीचा नाव ज वरून चालू होत आहे. तरी डोकं एकदम पकडून ठेवल्यासारखा, बांधून ठेवल्यासारखा होता.
तर एकदम डोके एकदम मोकळा झालेले अनुभव त्या व्यक्तीला मिळालेला आहे. मी तुम्हाला 3 गोष्टीविषयी पूर्ण 100% बऱ्यापणा आलेल्या गोष्टी बोलले. त्यातील एक हे होता, एक छातीचा वरच्या भागाचं होते. छातीमध्ये वरच्या भागामध्ये त्रास कोणाला होत होते? प्रेस द लॉर्ड. विश्वास ठेवा, तुम्हाला त्यातून पूर्ण सुटका मिळाला. घशाच्या भागामध्ये काहीतरी त्रास होत आहे असं कोणाला तरी प्रभू आशीर्वाद करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.